चला मॅचला सुरुवात करूयात. विजेता विजेता संघातली ही मॅच. देवा आलाय गोलंदाजी स्ट्राइक वरती पहिलं षटक घेऊन. पहिलाच बॉल बिग हिट केलाय. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. इट्स अ ह्यूज हिट. षटकार. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहावं लागेल. दिशा मिळाली आहे का? हो मिळाली आहे. बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. चौकार पडद्याला धडकतोय. हो आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. डीप मध्ये फिल्डर नाहीये परंतु आता बॉल ट्रॅव्हल होतोय घोषंगी क्षेत्रामध्ये. तिथे एक धाव. सिंगल असताना मात्र पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर VSS सनबूर आणि त्यांच्या विरुद्धामध्ये टीम ग्रामपंचायत चिखलेवाडी असा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिलं षटक देवा हाताळतोय आणि देवावरती आक्रमण केलंय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 1/11 धावा. एक षटकार एक चौकार शिवा जाधव बॉस यांच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळाला. परंतु आता कमबॅक करणं कुठेतरी महत्वाचं असेल. हो हो बैठक बसला आणि मग चोपला. काय फटका. मागच्या पायावरती तोल सांभाळत हा बैठक फटका शिवा जाधव बॉस यांच्या पाठमधून. हा षटकार. परत एक वेळा बैठक फटका सजवण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे चाललाय. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. 18 धावा धावफलकावरती लागतात. समाजसेवक संतोष तोडकर यांच्या माध्यमातून सर्व टीमला नवीन वर्षाचं कॅलेंडर. फटका फसलाय. पाठीमागे किशोर आहे. विकेटचं पतन. आता मात्र फसवा बॉल हाताळला. गती काढून घेतली. बॅटची वरची कडा स्लिप तैनात केली होती. चिक्याने कुठलीही चुकी केली नाहीये. कमबॅक केलाय आता गोलंदाज देवाने. शेवटच्या बॉलवरती आता विकेट मिळवण्यामध्ये यश आलंय. बॉसचा पहिला धक्का लागतोय सनबूर संघाला. शिवा जाधव बॉस बॅक टू दी पॅव्हिलियन.
नवीन वर्षाचं कॅलेंडर समाजसेवक संतोष तोडकर यांच्या माध्यमातून सर्व टीमला हे दिलं जात आहे. 2026 ची दिनदर्शिका. नवीन वर्ष म्हटलं की नवीन संकल्पना, नवीन आशा, नवी उमेद. नवीन प्रयत्न करावा लागतो नवीन यश मिळवण्यासाठी. आणि क्रिकेट म्हटलं की प्रॅक्टिस भरपूर महत्वाची. लोअर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय, बी शेप मध्ये फटका खेळलाय, ओमकार आहे, फेकी केली जाते, एक धाव. टीमची धावसंख्या धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय 19 या धावसंख्येवरती. 3 ओव्हरची मॅच आहे, 6 बॉल आहेत. तिथे पहिला बॉल झालाय, पहिलं षटक देवाने हाताळलं. लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. सूरज होता त्या ठिकाणी, कुठली चुकी गेली नाहीये, फटका फसला गेला प्रीतमचा आणि सूरजच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. जय आलाय, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मात्र पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच मध्ये एका बाजूला सळवे 11 सळवे, दुसऱ्या बाजूला टीम VHS स्ट्रायकर शिरळ. दोन्ही टीम आपण तयार राहायचंय टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेऊयात. परत एक वेळा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि हा बॉल चाललाय लांब 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 सीमारेषेच्या बाहेर. षटकार येत असताना मात्र पाहायला मिळतोय. चांगला फटका होता, पाहायला मिळतोय. षटकार आलाय. 25 धावा. सूरज वेगाने येतोय, फेकी केली आहे, एक धाव कंप्लीट, सिंगल येते. या सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचले 26 या धाव संख्येवरती. मुख्य व्यासपीठावरती ऋतिक रोशनचे डाय हार्ट फॅन अधिक कदम या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. नुकताच आपण पाहिलं व्हाईट बॉलचा इशारा, त्यांचे मित्र धूम, त्यांचं गाणं रिलीज झालं, क्रिश का गाणं. मॅचला स्पीडअप करूया थोडंसं, आपण मॅचकडे वळूया. टीमची धावसंख्या 27. किरणचा हा बॉल रोहनसाठी. ओमकार आहे, ओमकार कुठली चुकी करत नाहीये. लॉंगॉनला चांगला झेल पकडलाय. रोहनचं एलिव्हेशन कुठेतरी चुकलं, एलिव्हेशन या बॉलवरती प्राप्त झालं नाहीये, फटका फसला गेला, विकेटचं पतन. सत्तावीस धावा. लॉफ केलंय बॉलला. परत एक वेळा सूरज कुठली चुकी करत नाहीये.
वाईट बॉल ऑफ सिक्सच्या बाहेर. यस अंपायर. वाईट +1 2 धावा. थँक्यू. परेश आला का प्रीतम आलाय? परेश आलाय. परेश राहुल राहुल परेश राहुल आला. राहुल होल ऑफ करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. ओमकार. आता चुकी झाली ओमकारकडनं. थोडस ताळमेळ जुळला नाहीये. बॅटला ब्रश होऊन चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये. एक धाव. परत एक वेळा आपण पाहिलं तर याही बॉलवरती मात्र चांगला बॉल तिथे हाताळत असताना मात्र पाहायला मिळतोय. यस 2 धावा आल्यात या बॉलवरती. वळूया मॅचच्या दिशेने जिथे आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्टॉप करण्याचा प्रयत्न. राहुलने काहीतरी चुकी केली आहे बहुतेक. रन घेण्याचा प्रयत्न होता राहुलचा परंतु स्ट्राईक रोटेट झाली नाहीये. चला नवीन बॅटर पाठवा. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 34 या धावसंख्येवरती. 34 शेवटचा बॉल आहे. लॉफ केला या बॉलला. क्षेत्ररक्षक आहे बॉलच्या खाली. वॉट अ कॅच. अप्रतिम झेल, अविश्वसनीय झेल पकडलाय. वन ऑफ द बेस्ट क्षेत्ररक्षक अर्थातच टीम चिखलेवाडीचा चीता सूरजने पकडलाय झेल शेवटच्या बॉलवरती. अप्रतिम
कॅच ऑफ द डे. अगदी सूर मारत हा ऍक्शन रिप्ले ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून. अकूट टप्प्याचा बॉल होता, लॉफ केलं बॉलला, बॉल हवेत होता, मिड विकेट मधून सूरज आला आणि अगदी वेगाने अगदी कंट्रोल सांभाळत आपल्या शरीराचा हा कॅच पकडलाय. अगदी नियंत्रण कंट्रोल एका हातामध्ये. जबरदस्त कॅच, कॅच ऑफ द डे. अगदी लोळलाय, माती लावली आपल्या अंगाला आणि माती लावत असताना आपल्या टी शर्टला कॅच मात्र सोडू दिली नाहीये. स्वतः पडला परंतु कॅच सोडली नाहीये. चला टॉस होईल. एका बाजूला टीम सळवे 11 सळवे, दुसऱ्या बाजूला वेचे स्ट्रायकर शिरळ. चला आपण टॉस करूयात नेक्स्ट मॅचचा. शिरळ टीम कॅप्टन टॉस साठी या. शिरळ टीम वेचे स्ट्रायकर शिरळ टीम. चला या लगेच, कारण बघा मॅच सुरू व्हायच्या आधी टॉस कुठेतरी होणं महत्वाचं आहे. एका बाजूला सळवे संघ, दुसऱ्या बाजूला टीम बीएचएस सनबूर संघ. आयोजन कशा पद्धतीने पाहताय? तुमचं देखील आयोजन झालं. त्याचबरोबर आता या जय भवानी क्रिकेट भवानीनगर सळवे संघाचं आयोजन, काय सांगाल या आयोजनाबद्दल? गाव आमचंच आहे, विषयच नाही आयोजनाचा. प्रथम वर्षी एलईडी टीव्ही, त्यानंतर अपडेट होत 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 आता बायसिकल. 4 बायसिकल पाहायला मिळतात, काय सांगाल? दरवर्षी काय ना काहीतरी नवीन करतं आमचं गाव. तसंच यावर्षी पुढच्या वर्षी अजून काहीतरी वेगळं असेल. सिरीजला बघा बाईक ठेवण्यात येईल असं सांगतायत टीम. चला कॉल करूया टॉसचा. स्विंग द टॉस. कॉल कोणाचा आहे? चला शिरळ संघ कॉल करेल. छापा कॉल केलाय, आलाय छापा. टॉस तुम्ही जिंकलाय, निर्णय काय? क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन एकदम मस्त आहे, भारी वाटलं. भारी वाटलं, धन्यवाद. आपण जास्त वेळ घेणार नाहोत, दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. टॉस इथे जिंकलाय टीम शिरळ संघाने. प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय करू आपण असं सांगितलंय आणि बॅटिंगसाठी सळवे संघाला आमंत्रित केलंय. वेलकम सरपंच, आपलं देखील स्वागत आहे. जय भवानीनगर सळवे संघ आयोजित भवानीनगर चषक 2026 मॅचला करूया सुरुवात. सेकंड इनिंगला होईल सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. शिवा जाधव बॉस स्ट्राईकला. किरणसाठी हा बॉल. अकूट टप्प्याचा पंचांचा इशारा. पंचांकडे दाद मागितली जाते परंतु दाद फेटाळली जाते. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. हो फटका फसलाय, बॉल हवेत आहे. राहुल बॉलच्या खाली हाताची ओंजळ केली होती परंतु स्टॉप करता आला नाहीये. अगदी 3 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात. ओ बिग हिट करण्याचा प्रयत्न झालाय. बॉल हवेत आहे. जयचा प्रयत्न चांगला होता, प्रयत्न कमी पडला.
जयच्या हाताला चटका मिळाला तिथे 6 धावांचा फटका टीम चिखलेवाडी या संघाला मात्र मिळतोय. षटकार आला, चांगला प्रयत्न, 6 धावा मात्र प्राप्त होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. 6 आणि 3 9 धावा. लोअर फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय आणि बॉल अडवण्याचा प्रयत्न राहिलाय. वॉट अ कॅच. जयला आता मात्र यश आलंय. महत्वाची विकेट. पहिला धक्का लागतोय टीम चिखलेवाडी संघाला. ओम बॅक टू द पॅव्हिलियन. चला नवीन बॅटर पाठवा टीम चिखलेवाडी. टीम चिखलेवाडी विनंती करेन, आपल्याकडे वेळ कमी आहे. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न छोट्याच्या माध्यमातून. बघा बॉटलची रस्सी बनवली आहे त्याने. टाकावापासून टिकाऊ वस्तू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज दाखल होतोय. इनेट नंबर 3 मध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 9 या धावसंख्येवरती. सूरज आलाय. पुढचा बॉल, अक्कू टप्प्याचा बॉल, दिशा देण्याचा प्रयत्न, बीट करून पाठीमागे चाललाय रोहनच्या हातामध्ये. हा बॉल आलाय, डॉट बॉल. वेलकम सर. अक्कू टप्प्याचा बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न झालाय आणि हा बॉल अगदी पाठवलाय वावराच्या बाहेर, बांधाच्या फल्याड. बॉल सीमा पार. येतोय हा षटकार. जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. शेवटच्या बॉलवरती षटकाराला ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 15 या धावसंख्येवरती. 15. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये अक्षयजी चिंचकर सरांचा देखील आवाज आपण ऐकणार आहोत. त्यांचं देखील या भवानीनगर चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. आज संपूर्ण दिवसभरामध्ये त्यांचा आवाज या आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकायला मिळेल. अक्षयजी चिंचकर सरांचा आवाज. ओमसई MTCचे देखील सर्व आपण पाहिलं तर अक्षय शेठ म्हात्रे 81-82 त्यांच्या माध्यमातून संपूर्ण ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. राहुल उर्फ कावळ्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मिडल ओव्हरमध्ये. किरण स्ट्रायकेनेडला लक्ष आहे तिथे 35 धावांचं. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने फटका सजवलाय आणि पहिल्याच बॉल वरती राहुलला विकेट प्राप्त करत असताना महत्वाची विकेट. किरण बॅक टू द पॅव्हिलियन. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न केला होता, प्रयत्न थोडासा कमी पडलाय. उंची जास्त, लांबी कमी तिथे मिळाली आणि राहुलला विकेटची हमी देखील मिळाली. चांगला कॅच तिथे पकडलाय. आणखीन एक विकेटचं पतन. परंतु आता मागील मॅच मध्ये शेवटी आला आणि शेवट गोड करून गेला. किशोर उर्फ चिक्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वेलकम टीम घोषटवाडी. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन पाहायला मिळेल. किशोर आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. लेग स्टिक्सच्या भरपूर बाहेर टाकलाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव स्कोर कार्ड वरती जरूर ऍड होईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 16 या धावसंख्येवरती. 16.
ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न झालाय. डीप मध्ये फिल्डर आहे जय. बॉल गॅदर करतोय. फेकी केली गेली आहे. एकच धाव. सिंगल येते. सिंगल डबलने मात्र हा सामना सुरू आहे. मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल. लक्ष मोठं आहे. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. किशोरच्या खात्यामध्ये 1 धाव, संघाच्या खात्यामध्ये 1 धाव. 17 धावा. येणारे 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये करायचे आहेत 18 धावा. बैठक मागच्या पायावरती तोल सांभाळत हा फटका खेचलाय. अगदी खेचून मारलाय. 6 धावा. षटकार. ताकद नचाकत मात्र पाहायला मिळाली या फटक्यामध्ये. घ्या थोडस स्पीडअप घेऊया मित्रांनो. राहुल वरती आक्रमण केलंय. राहुलच्या विरोधामध्ये सूरज आता रन जमा करतोय. 23 धावा. 9 चेंडू 12 वर मॅच आली आहे. लोअर फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने. बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एकच धाव. सिंगल येते. आता येणारे बॉल शिल्लक आहेत. 8 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. 8-11चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. किशोर स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा आणि त्याच्या समोर राहुल. अगदी खोलात टाकलेला बॉल. यॉर्करचा प्रयत्न. बॅटन पॅड मध्ये तिकट यॉर्करचा मारा राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. मोठा फटका आला परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक राहुलच्या माध्यमातून झालंय. हा बॉल आलाय डॉट बॉल. सात चेंडू 11ची गरज. सात चेंडू 11 धावा. अकुटप्याचा बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिड ऑन तैनात आहे. फेकी अगदी विकेट किपर एंड कडे केली आहे आणि फेकी लेट पाहायला मिळाली. 2 धावा मिळाल्यात या बॉलवरती. जिथे 1 धाव होती तिथे दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये दोन्ही बॅटरला यश आलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आल्यात शेवटच्या बॉलवरती. ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटक समाप्त. टीमची धावसंख्या 26. येणारे 6 बॉल आणि करायचे आहेत 9 धावा. 6 चेंडू 9ची गरज आहे. चला टीम मीटिंग नको. थोडंसं फास्ट घ्या. वेळेचा निर्बंध आहे. 15 मिनिटाचा तुम्हाला अवधी दिलाय. मॅच लगेच सुरुवात करूया. प्रीतम आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती अंतिमचं षटक घेऊन. प्रीतम वरती जबाबदारी दिली आहे. महत्वाचं जबाबदारीचं षटक हाताळण्यासाठी 6 चेंडू महत्वाचे असतील कारण 6 बॉलमध्ये 9 धावांची गरज आहे. कोणता संघ पुढील फेरीमध्ये दाखल होईल हे मात्र बघायचं आहे. एका बाजूला टीम चिखलेवाडी तर दुसऱ्या बाजूला सनबूर संघ. दोन्ही तुल्यबळ संघातली लढत आपण बघतोय. अंतिम टप्प्यामध्ये ही मॅच येऊन पोहोचली आहे. 6 बॉल 9 करायचे आहेत. समोर आपण पाहायला गेलं तर बॅटर पाहायला मिळतोय. सूरज मैदानाच्या आतमध्ये राज करेल का? आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल का? परंतु समोर एक कडवा आवाहन. प्रीतम. 6 बॉल 9ची गरज. अकुटप्याचा बॉल. ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉस अगदी वेगाने तो बॉल पर्यंत पोहोचण्याचा पर्यंत विकेट किपर यांकडे थ्रो केलाय. 2 धावा या बॉलवरती. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. वेगाने 2 धावा कंप्लीट होत आहेत. येणारे बॉल 5 आणि 5 बॉल मध्ये 7 धावांची गरज. वॉट अ मॅच. पाच बॉल 7 धावांची गरज. समोरच्या दिशेने फटका सजवलाय. अगदी मुख्य व्यासपीठाच्या दिशेने मात्र हा फटका 6 धावांचा ठोला आलाय. हा मुख्यच्या क्षणी षटकार. प्रीतम वरती आक्रमण केलंय. अकुट टप्प्याचा बॉल होता. लॉफ केलं बॉलला समोरच्या दिशेने. हा फटका लांबी उंची जास्त मिळाली.
विजयासाठी फक्त आता एक धावेची गरज. व्हाईट बॉल अवांतर धावसंख्येने मात्र हा सामना जिंकलाय. अर्थातच टीम ग्रामपंचायत चिखलेवाडी संघाने हार्डलक बॅडलक टीम सनबूर संघ. या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅचचा किताब आपण देऊयात. सूरज ठरतोय या मॅचचा हिरो. प्लेअर ऑफ द मॅचचा किताब आपण त्याला घोषित करतोय. या सूरज खूप चांगले बॅटिंगला राहिली. जबरदस्त बॅटिंग सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नेक्स्ट मॅच मध्ये एका बाजूला VHS स्ट्रायकर आणि त्यांच्या विरुद्धमध्ये सळवे 11 सळवे. टॉस जिंकलाय VHS स्ट्रायकर शिरळ संघाने आणि फिल्डिंगचा घेतलाय निर्णय. आमंत्रित